माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माहिती तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनल. आपल्याच यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आजकाल बँकिंगपासून ते सरकारी योजनापर्यंत जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या कामाला आधार कार्ड एक अविभाज्य भाग बनले आहे. त्यामुळे जर तुमची आधार माहिती अचूक आणि अद्ययावत असेल तर अनेक कामे सोपी होतात. ही गोष्ट लक्षात घेता आधार कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 1 जुलैपासून तुमच्या आधार कार्डवरील ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यापूर्वी या सेवेसाठी ₹75 शुल्क लागत होते. आता ही सुविधा मर्यादित कालावधीसाठी विनामूल्य उपलब्ध असेल. ज्यांनी अद्याप आपला ईमेल आयडी आधारशी जोडलेला नाही किंवा ज्यांना आपला जुना ईमेल पत्ता बदलायचा आहे ते याचा लाभ घेऊ शकतात. ईमेल आयडी अपडेट करणे का आहे महत्त्वाचे? आधारित संबंधित अपडेट, महत्त्वाची माहिती आणि ऑनलाईन सेवांची माहिती ईमेलद्वारे मिळू शकते. या व्यतिरिक्त ओळख पडताळणीच्या वेळी देखील अपडेट केलेला ईमेल आयडी उपयुक्त ठरतो. तुमच्या मोबाईल फोनवरून तुमचा ईमेल आयडी अपडेट करा. तुमचा ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर अधिकृत आधार ॲपची नवीनतम आवृत्ती डाउनलोड किंवा अपडेट करा. यानंतर ॲप उघडा आणि तुमचा आधार क्रमांक व तुमचा आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करा. तुमच्या मोबाईल फोनवर एक OTP पाठवला जाईल, तो प्रविष्ट करा आणि पुढील कारवाई करा. लॉग इन केल्यानंतर प्रोफाईल किंवा अपडेट पर्यायावर जा आणि ईमेल आयडी अपडेट पर्यायावर क्लिक करा. येथे तुमचा नवीन ईमेल आयडी प्रविष्ट करा आणि तो पुन्हा टाईप करून कन्फर्म करा. त्यानंतर तुमच्या ईमेलवर पाठवलेला OTP वापरून व्हेरिफिकेशन पूर्ण करा. अपडेट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक अपडेट रिक्वेस्ट नंबर URN नंबर मिळेल, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. आधार अपडेट करताना या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधीपासूनच आधारशी जोडलेला असणे आवश्यक आहे. जर तुमचा मोबाईल नंबर जोडलेला नसेल तर तो आधी अपडेट करणे आवश्यक आहे. नेहमी फक्त अधिकृत आधार ॲप किंवा योग्य माध्यमाचाच वापर करा आणि तुमचा OTP कोणत्याही अनोळखी वेबसाईट किंवा व्यक्तीसोबत कधीच शेअर करू नका. माहिती अपडेट होण्यासाठी काही वेळ लागू शकतो, त्यामुळे अर्ज केल्यानंतर वेळोवेळी स्थिती तपासा. तुम्हाला काही समस्या आल्यास तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्रातून किंवा UIDAI हेल्पलाईनवरून मदत घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढेच. धन्यवाद.